जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय. वडिलांना बोध. तुम्हातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी, तो मी असा बोध करीतो. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. सर्वसामान्य बोध. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशी दुःखे भोगावी लागत आहे. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील. त्याचा पराक्रम युगानयुग आहे. आमेन. माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की ही देवाची खरी कृपा आहे. हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकास सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वात शांती असो. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. या सुंदर अशा वचनाबद्दल देवबाप आपल्या जीवनामध्ये कार्य करो आणि खरोखर देवाचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी स्पष्ट सांगतं की वडिलांना बोध करायला लावतंय आणि सर्वसामान्यांना बोध करायला लागतंय. दोन्ही विभागांमध्ये देवाच्या वचन आम्हाला 2 सांगतं, 5 अध्याय, आणि दुसरं वचन सांगते की तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. आणि खरोखर आम्हाला देवाच्या कळपाचं जे पालन करायचं आहे ते करावं लागतं म्हणून करायचं नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख आम्हाला करायची आहे. द्रव्य लोभ नव्हे, तर उत्सुकतेने करायची आहे. काही मिळेल या हेतूने नाही, तर आमच्या उत्सुकतेने करायचंय मनापासून. तसेच 5वं वचन सांगते की तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. आणि खरोखर तरुण जे आहे ते वडिलांच्या अधीन राहायला पाहिजे. नाहीतर आजचे तरुण जर आम्ही बघितले तर ते वडिलांच्या अधीन राहत नाही आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये नम्रतेचा आज आम्हाला अभाव दिसत आहे. आणि ह्या ठिकाणी स्पष्ट देवाचं वचन सांगतं की कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. म्हणून आमचं जीवन लीन आणि नम्र पाहिजे. आणि मग 6व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करायचं आहे. जर आम्हाला देवासाठी आम्ही लीन झालो, त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन झालो, तर तोच आम्हाला योग्य वेळी
या जगामध्ये आणि स्वर्गाच्या राज्यात उंच करेल. मग त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आम्हाला चिंता करत बसायचं नाहीये, तर आमच्या सर्व चिंता जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर आम्हाला टाकायचे आहे. आणि 8 वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे शोधत फिरत आहे. आणि म्हणून आम्हाला या युगामध्ये, या परिस्थितीमध्ये आम्हाला या गरजणारा जो सैतान आहे सिंहासारखा, त्याच्यापासून आम्हाला सावध राहायचं आहे. आणि खरोखर आम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये, पापामध्ये पडू नये आणि पवित्रतेत राहून आमच्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याची आम्ही सेवा करावी. आणि म्हणून आपण प्रार्थना करू या सुंदरशा वचनाद्वारे. देव बाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभू येशू, आजचा दिवस पुन्हा एकदा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात तू दाखवलेला आहे, जोडलेला आहे. त्याबद्दल मी तुझे आणि माझे सर्व बांधव, तुझे लोक आणि प्रिय प्रभूचे देवाचे दास दासी आम्ही तुझे आभार मानतो. हो पित्या परमेश्वरा, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि ह्या नवीन दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला गौरव द्यावं, आम्ही तुझी सेवा करावी, तुझ्या पवित्रतेत वाढावं, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढावं. यासाठी प्रिय प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, संकटात आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर प्रभू. ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे, ज्यांच्या जीवनामध्ये एकटेपणा आहे, प्रिय प्रभू ह्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, जे दुष्टात्मे प्रिय प्रभू आत्महत्याच प्रवृत्त करत आहे, त्यांच्या जीवनामध्ये विचार टाकत आहे प्रभू, ते सर्व दुष्टात्मे तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, जे लोक भयानक आजारांनी भिडलेले आहेत, ओ पित्या परमेश्वरा, ते सर्व आजाराचे दुष्टात्मे नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे पित्या परमेश्वरा. ओ हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हा प्रत्येक बांधवाला तू क्षमा कर, तुझ्या लोकांना तू क्षमा कर, तुझ्या प्रजेला तू क्षमा कर. ओ पित्या परमेश्वरा, ओ माझ्या जिवंत प्रभू येशू, हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे पित्या परमेश्वरा. हे दे बापा, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुरात्म्यांपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समयी आम्हा प्रत्येक व्यक्तीला, लहान लेकरांपासून तर थेट वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझ्या प्रार्थनेमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू चालव, तुझ्या सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. ओ पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहेस. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, तुझ्या लोकांवरती प्रिय प्रभू येशू तू दया कर प्रभू, तू आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आम्ही तुझ्या पवित्रते, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तुझं संरक्षण, तुझं कुंपण आमच्या भोवती असू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तुझी सोपून दिलेली सेवा आहे, ती सेवा पूर्णपणे प्रामाणिक करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, आम्ही वडिलांच्या अधीन राहून, आमच्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहून प्रिय प्रभू येशू तुझी सेवा प्रामाणिकपणे पार पाडावी, यासाठी प्रिय प्रभू येशू तू प्रत्येक दास दासीला, तुझ्या लोकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या पवित्रतेत, तुझ्या सामर्थ्याच्या ज्ञानामध्ये, तुझ्या सामर्थ्याच्या आत्म्यामध्ये वाढण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर पित्या परमेश्वरा. ज्याप्रमाणे अब्राहम, इसाक, याकोब यांच्या
संगती तू बोलत होतास पित्या परमेश्वरा, त्याचप्रमाणे तू आमच्या संगती तू बोल, त्याचप्रमाणे तू आम्हाला दृष्टांत तू दे आणि प्रिय प्रभेश आमच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद उतरून येऊ दे पित्या परमेश्वरा. पित्या परमेश्वरा, वचनांमध्ये लिहिलेले सर्व आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे आणि प्रिय प्रभू जे वचनांमध्ये लिहिलेले नाही ते देखील आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी प्रिय प्रभू प्रत्येक दास दासीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. विशेष करून प्रिय प्रभू तरुण तरुणींना सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व वाईट घाणेरड्या पापापासून प्रिय प्रभू दूर ठेव आणि प्रिय प्रभू ह्या तरुण पिढीला ह्या नाशापासून तू वाचव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. दे बापा, सर्व प्रकारचं व्यभिचार, सर्व प्रकारचे मोबाईलचं व्यसन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, जे आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे, राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आहे. प्रभू, तू आज आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर, तुझा गौरव दे. प्रभू, जे लोक प्रवासामध्ये आहेत त्यांचे प्रवास तू आशीर्वादित कर. प्रभू, जे लोक कामावर आहेत आणि जे लोक कामावर जाणार आहेत त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर आणि आशीर्वादित कर. प्रभू, ज्यांचे काम रखडलेले आहेत प्रिय प्रभूशी वेगवेगळ्या विभागांमध्ये ते काम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मोकळं करत आहे. प्रभू, जे कर्जबाजारी आहेत, ज्यांच्यावरती खूप प्रमाणात कर्ज आहेत प्रिय प्रभू, ते सर्व कर्ज नासर येशूच्या नावामध्ये कॅन्सल तू करून टाक. प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे, एकटेपणा आहे, तो सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा, सर्व देवाचे दास दासी यांना तुझी कृपा पुरव. तुझी सेवा करत असताना तुझ्या पवित्र भांडारातून आध्यात्मिक आणि आर्थिक या दोन्ही गोष्टी तू त्यांना पुरून दे, तुझं गौरव दे. प्रभू, तुझ्या सेवेस होणारा सर्व विरोध तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि विरोध करणाऱ्यांचं जीवन तू बदलून टाक. त्यांच्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव तू दे. होय पित्या परमेश्वरा, ज्याप्रमाणे प्रिय प्रभू तू आम्हाला तुझा कित्ता घालून दिलेला आहे, ज्याप्रमाणे प्रिय प्रभू तू या जगामध्ये वागलेला आहे, ज्याप्रमाणे तू आमच्यावरती प्रीती केलेली आहे, त्याचप्रमाणे प्रिय प्रभू आम्ही तुझ्या वचनानुसार चालून तुझ्या प्रार्थनेमध्ये तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. होय पित्या परमेश्वरा, तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अभिषेकाचा अनुभव या क्षणाला या समयाला प्रिय प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ द्या. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. ओ रिदाबा सियारिंदा, हालेलुया. ओ थँक यू जीसस, विथ वेलकम होली स्पिरिट. थँक यू जीसस, स्तुती 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 धन्यवाद येशू दे बाबा. सर्व आशीर्वाद तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू स्वर्गातून तू आमच्या प्रत्येकावरती तू मोकळे करत आहेस. सर्व सैतानी सत्ता आमच्या जीवनातून प्रभू येशू तू काढून टाकत आहे. सर्व शाप, सर्व कर्ज प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आमचा देश, सर्व राष्ट्र प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, सर्व नैसर्गिक आपत्ती विपत्तीपासून प्रत्येक राष्ट्राचं तू रक्षण कर. प्रिय प्रभू येशू सर्व साथीच्या आजारांपासून तू प्रत्येक राष्ट्राचं संरक्षण कर. हो पित्या परमेश्वरा, आमच्या पापामुळे वेगवेगळे व्हायरस या मानव जातीमध्ये पसरत आहे. प्रभू, या पापापासून, अनैतिकतेपासून, भ्रष्टाचारापासून, सर्व घाणेरड्या पापापासून या सर्व राष्ट्रांचं तू रक्षण कर. हो पित्या परमेश्वरा, प्रभू आज आम्हाला पश्चातापाची गरज आहे, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेले आहे. पित्या परमेश्वरा, प्रभू तुझी येण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. त्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू तयार कर आणि तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. तुझा गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आणि प्रिय प्रभू येशू आजचा दिवस आशीर्वादाचा, लाभाचा आणि पवित्रतेचा आमच्या जीवनामध्ये जाऊ दे पित्या परमेश्वरा. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणत आहे. आमेन.
प्रियान, आपल्यासाठी जर प्रार्थना विनंती करायची असेल, आपल्या काही समस्या असतील, अडचणी असतील, कोणत्याही प्रकारची चिंता काळजी जर असेल, तर त्या सर्व आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती सोडून देऊया. आणि जर आपल्याला प्रार्थना करायची गरज असेल, आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत, तर या क्रमांकावरती आपण संपर्क करू इच्छिता. 97-30-30-16-68. पुन्हा सांगतो, 97-30-30-16-68 या क्रमांकावरती प्रार्थनेसाठी आम्हाला संपर्क करा. आम्ही सदैव आपल्या सेवेत आहोत, जिवंत देवाच्या सेवेत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाओ. आमेन, आमेन, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन.